परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देते आजच्या या सुंदरशा दिवसाबद्दल. आणि देवाचं वचन आम्हाला एका छोट्याशा बीद्वारे काय शिकवतं त्याकडे आज आपण आपलं लक्ष केंद्रित करूया. सहजच एका झाडाकडे जेव्हा आपण पाहतो प्रियांनो, तेव्हा ते एवढं मोठं झाड पाहिल्यानंतर मनात एक प्रश्न निर्माण होतो की विश्वाचा निर्माण करणारा माझा जिवंत परमेश्वर, जी निर्मिती त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी केली, ती निर्मिती एका छोट्याशा बीमध्ये सामावू शकते का? जेव्हा मी एखाद्या छोट्याशा बीकडे पाहतो, ते बी हातात घेतो आणि हातात घेतल्यानंतर विचार करतो की ह्या बीमधून एवढं मोठं वृक्ष निर्माण होऊ शकतं का? वडाची झाडं घ्या, पिंपळाची झाडं घ्या, त्या झाडांकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की हे कसं काय शक्य आहे? पण हे शक्य आहे प्रियांनो. अशक्य गोष्टी शक्य करणारा जिवंत परमेश्वर तुमचा आणि माझा देव आहे. आणि तो परमेश्वर अद्भुत गोष्टी आमच्या जीवनात करू शकतो. त्याने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये या बीसारखंच एक पॅकेज तयार करून ठेवलेलं आहे. जसं हे बी छोटंसं असतं, पण ह्या बीमध्ये खूप काही गोष्टी सामावलेल्या असतात, त्याच रीतीने आमच्याही जीवनामध्ये कदाचित आमच्या जीवनामध्ये काही गोष्टी छोट्या छोट्या पद्धतीने घडत असतील. कदाचित आम्हाला असं वाटत असेल की काय प्रभू, माझं जीवन हे काहीच नाही, माझ्या जीवनामध्ये आज मला काहीच दिसत नाही. पण जसं त्या बीला जेव्हा आपण हातात घेतो आणि पाहतो, तेव्हा त्याच्यात आम्हाला काहीच निर्माण होऊ शकेल असं कधी वाटत नाही. पण जेव्हा ते बी रुजतं, मुरतं, ते त्या जमिनीमध्ये गाडलं जातं आणि ते गाडल्यानंतर ते जेव्हा उगवलं जातं, तेव्हा त्याला फळं येतात, फुलं येतात आणि मग त्याद्वारे इतरांना सावली मिळते. तसंच प्रियांनो आमचं जीवन आहे. आज कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या जीवनात मला काहीच घडताना दिसत नाही, माझ्या जीवनामध्ये कुठल्याच गोष्टी मला दिसत नाही. प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या, आम्हाला एखादी गोष्ट जर देवाने सांगितली ह्याची निवड करता आम्ही मोठ्या मोठ्या गोष्टींची निवड करतो, पण त्या छोट्या गोष्टीकडे आमचं कोणाचंच लक्ष नसतं ज्याच्यामध्ये देवाचं रहस्य सामावलेलं असतं. आमचं जीवन देखील तसंच आहे प्रियांनो. जीवनातली प्रत्येक गोष्ट तशीच आहे प्रियांनो. आज तुम्ही आणि माझी जी निर्मिती झालेली आहे, ती निर्मिती एका छोट्याशा क्रोमोझोमपासून झालेली आहे. आणि आज तुम्ही आणि मी या जगात आहोत, त्या छोट्याशा गोष्टींपासून एवढी मोठी निर्मिती देवाने तुमच्या आणि माझ्या जीवनात केलेली आहे. ते छोटंसं पॅकेज जे देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी ठेवलेलं आहे, ते पॅकेज आपण पाहूया, त्याच्याकडे लक्ष लावूया आणि त्याच्याकडे आपलं केंद्रित करत असताना लक्षात ठेवूया. प्रभू, हे जे तुम्हाला दिलेलं आहेस, ते दिलेलं जे तू आहेस ते कदाचित आज छोटं असेल, पण ते फलद्रूप करणारा माझा जिवंत परमेश्वर आहे. आणि म्हणून आजच्या या दिवशी प्रभू आपल्याशी बोलू इच्छित आहे. जे छोटंसं बी त्याने तुझ्या जीवनात ठेवलेलं आहे, गूढ गोष्टी तुझ्या जीवनात ठेवलेल्या आहेत, जे आशीर्वाद तुझ्या जीवनात देवाने ठेवलेला आहे, त्या आशीर्वादांची तुला आज कदाचित किंमत नसेल, पण त्या आशीर्वादांमध्ये मी पुढं तुझ्यासाठी, तुझ्या जीवनासाठी ज्या अद्भुत गोष्टी ठेवलेल्या आहे, जे अद्भुत असे आशीर्वाद तुझ्यासाठी ठेवलेले आहे, त्या आशीर्वादांकडे तुझं लक्ष नाही. आज आपण त्या आशीर्वादांकडे पाहूया, त्या छोट्याशा पॅकेजकडे पाहूया जे देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी ठेवलेलं आहे. या पॅकेजला जेव्हा आम्ही उघडू, ते उघडल्यानंतर आम्हाला कळणार आहे की प्रभू, तू माझ्या जीवनात किती आणि काय अद्भुत गोष्टी ठेवलेल्या आहे. आणि खरोखरीच आज एक निश्चय करूया, प्रभू राजा, कदाचित जे टॅलेंट्स तुम्हाला दिलेलं आहे, माझ्या दृष्टीने हे टॅलेंट्स आज छोटंसं आहे, पण ते छोट्याशा टॅलेंट्सला वाढवणारा परमेश्वर आहे. कदाचित आम्हाला आवाज सुंदर दिलेला असेल, पण आम्हाला कसं गायचं ते कळत नसेल. आम्हाला बोलायला चांगलं येत असेल, पण कदाचित प्रभू ती अद्भुत वचनं माझ्याकडे नाही आहे. पण देवाकडे मागूया. देवाला काहीच गोष्टी अशक्य नाही प्रियांनो. अशक्य गोष्टी शक्य करणारा माझा परमेश्वर आहे, हे मी तुम्हाला नेहमी आणि नेहमी सांगत असते. आज बी तुमच्या जीवनात छोटं असेल, पण त्या बीद्वारे एक मोठं वटवृक्ष निर्माण करणारा परमेश्वर तो तुमचा आणि माझा परमेश्वर आहे. देव करो तुमच्या जीवनामध्ये या छोट्याशा बीद्वारे ज्या अद्भुत गोष्टी देवाने तुमच्या आयुष्यात ठेवलेल्या आहे, त्या तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये देव नक्कीच दाखवेल, हा माझा पूर्ण विश्वास आहे. कारण जीवनामध्ये जोपर्यंत आपण अनुभव घेत नाही, तोपर्यंत प्रभू किती महान आहे ते आपल्याला कळत नाही. आणि देवाचं वचन सांगतं की तू अनुभव घेऊन पहा की मी किती चांगला आहे. आणि आजच्या दिवशी तो अनुभव आपण घेऊया. देव आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करो. आमीन.